डिस्कवरी शोध लागला आहे. निवडणूक पद्धतीचा शोध लागला आहे. अल्प खर्चात निवडणुका ह्या प्रिन्सिपलचा शोध लागला आहे. आजपर्यंत भारतामध्ये पाहिजे तशी लोकशाही या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या लोकांनी येऊच दिली नाही. त्यामुळे आम समाजाच्या इंटेलिजंट नागरिकांच्या हातातून लोकशाही फार दूर गेली. तिला आम समाजाच्या नागरिकांच्या हातात आणण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने सुरू केलं आहे. सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका हा शोध लावला आहे. जेणेकरून आम समाजातील इंटेलिजंट व्यक्ती सुद्धा खासदार, आमदार, मंत्री होऊ शकतो. त्यालाच डेमोक्रेसी म्हणतात, जनतेचं राज्य म्हणतात, जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणतात, याला जनलोकतंत्र म्हणतात. आणि याचं इस्टॅब्लिश करण्यासाठी आजपर्यंत 70-75 वर्षात याचा शोध लागला नव्हता. पण सैनिक समाज पार्टीला शोध लागलेला आहे आणि सैनिक समाज पार्टीने हा समाजापुढे मांडलेला थेसिस आहे आणि याचं अंमल घेतला. सैनिक समाज पार्टीद्वारा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा प्रत्यय घेतला. आम समाजाच्या नागरिकांना पसंत पडला. कारण राजकारणात काळ्या पैशाचा वापर करणाऱ्यांनी राजकारण एवढं दूर उंच नेऊन ठेवलं की आम समाजातल्या नागरिकाला जिल्हाधिकारी होता येतं, कलेक्टर होता येतं, MPSC पास करता येते, UPSC पास करता येते, डॉक्टर, इंजिनियर, वकील होता येतं. परंतु राजकारण नको म्हणतात कारण याचा खर्च वाढवलेला आहे. इनफॅक्ट कायद्याप्रमाणे सर्वात स्वस्त जी प्रक्रिया असेल ती इलेक्शन प्रक्रिया आहे. फक्त डिपॉझिट भरा आणि इलेक्शनला उभे राहा. लोक तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेप्रमाणे निवडून देतील. हीच खरी लोकशाही आहे. याला जनलोकतंत्र म्हणतात आणि सैनिक समाज पार्टीने त्याचं इंट्रोडक्शन केलं आहे. आणि आता महाराष्ट्रातील तमाम लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अल्प खर्चात लढवून महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा ताब्यात घ्यायच्या आहे. आणि त्यासाठी आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत चालला आहे. त्यामुळे त्यांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.